मित्रांनो, तुम्ही तुमच्या भविष्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये SIP सुरू करायचा विचार करताय, पण मार्केटमध्ये हजारो ऑप्शन्स पाहून तुम्ही गोंधळून गेला आहात का? आज शेअर मार्केटमध्ये 5,000पेक्षा जास्त म्युच्युअल फंड्स उपलब्ध आहेत आणि या गर्दीत आपल्या कष्टाच्या पैशांसाठी नेमका कोणता फंड सुरक्षित आणि योग्य आहे? जर तुम्ही चुकीचा फंड निवडला तर येणाऱ्या 10 ते 20 वर्षांत तुमचे कमीत कमी 50 लाख रुपयांचे नुकसान होऊ शकते. हे तुम्हाला माहितीये का? नवीन गुंतवणूकदार नेहमी एकच मोठी चूक करतात. ते आपले कष्टाचे पैसे मित्राने सांगितलेल्या फंडमध्ये किंवा YouTubeवर बघून कोणत्याही अनोळखी फंडमध्ये डोळे झाकून गुंतवतात. किंवा मग ते बँकेत जातात आणि बँक एजंट स्वतःच्या कमिशनसाठी त्यांना असा एखादा रेग्युलर फंड चिकटवून देतो ज्याचा परतावा अत्यंत कमी आणि खर्च खूप जास्त असतो. लोकांची एक अत्यंत चुकीची मानसिकता असते. ते फक्त गेल्या 1 किंवा 3 वर्षांचे रिटर्न्स बघतात. ज्या फंडने 50% रिटर्न दिला तो त्यांना बेस्ट वाटतो. पण शेअर मार्केटचा एक निर्दयी नियम नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो. भूतकाळ कधीही भविष्य ठरवत नाही. आज जो फंड टॉपला आहे तो उद्या बॉटमला असू शकतो. पण थांबा, घाबरू नका. जर रिटर्न्स बघणे चुकीचे आहे तर मग आपल्या भविष्यातील आर्थिक गरजांसाठी एक सुरक्षित आणि जास्त परतावा देणारा म्युच्युअल फंड कसा निवडायचा? आज मी तुम्हाला देणार आहे म्युच्युअल फंड निवडण्याची द मास्टर सिक्रेट चेकलिस्ट. ही पद्धत वापरून जगातील हुशार लोक स्वतःचे करोडो रुपये सुरक्षितपणे गुंतवतात. नियम क्रमांक 1. कोणत्याही फंडचा सर्वात आधी एक्सपेन्स रेशो तपासा. हा तो वार्षिक खर्च आहे जो फंड मॅनेजर तुमचे पैसे गुंतवण्यासाठी तुमच्याकडून आकारत असतो. लक्षात ठेवा, हा खर्च नेहमी 1% कमी असायला हवा. जर खर्च 1% जास्त असेल तर तो फंड तुमच्या नफ्यातील खूप मोठा हिस्सा खाऊन टाकेल. नियम क्रमांक 2. फंडचा AUM म्हणजेच ॲसेट अंडर मॅनेजमेंट तपासा. सोप्या भाषेत त्या फंडमध्ये लोकांनी एकूण किती हजार कोटी रुपये गुंतवले आहेत. फंड खूप छोटा असू नये आणि फंड खूप मोठा पण असू नये. जास्त मोठा फंड बाजारात वेगाने पळू शकत नाही. त्यामुळे नेहमी मीडियम साईजचा फंड निवडा. नियम क्रमांक 3. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा फंड मॅनेजर कोण आहे. तोच माणूस तुमच्या पैशांवर निर्णय घेणार आहे. त्यामुळे त्याची पार्श्वभूमी तपासणे खूप गरजेचे आहे. तो मॅनेजर किती वर्षांपासून मार्केटमध्ये आहे. त्याचा अनुभव किमान 5 ते 10 वर्षांचा असलाच पाहिजे आणि त्याने मार्केट क्रॅशमध्ये फंड कसा सांभाळला हे देखील पहा. नियम क्रमांक 4. फक्त गेल्या वर्षीचे रिटर्न्स बघू नका. नेहमी रोलिंग रिटर्न्स तपासा. म्हणजेच कोणत्याही 5 वर्षांच्या कालावधीत त्या फंडने सलगपणे किती परतावा दिला आहे. 1 वर्ष खूप नफा आणि दुसऱ्या वर्षी पूर्ण तोटा असा फंड अजिबात कामाचा नाही. आपल्याला असा फंड हवाय जो संकटातही सातत्याने चांगला आणि स्थिर परतावा देईल. नियम क्रमांक 5. तुमची स्वतःची रिस्क घेण्याची क्षमता ओळखा. जर तुम्हाला जास्त रिस्क नको असेल तर निफ्टी 50 सारखा लार्ज कॅप किंवा इंडेक्स फंड नेहमी सुरक्षित असतो. जर तुम्ही आज या 5 नियमांची चेकलिस्ट वापरून तुमची गुंतवणूक सुरू केलीत तर तुम्हाला भविष्यात होणारा फायदा हा तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे असू शकतो. सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही चुकीच्या आणि फसव्या फंडमध्ये कधीच अडकणार नाही. तुमचे लाखो रुपये सुरक्षित राहतील आणि चक्रवाढ व्याजाने तुमची संपत्ती वेगाने वाढेल. पण सावधान, या सगळ्या प्रक्रियेत एक सर्वात मोठी आणि भयंकर चूक आहे जी नवीन लोक नेहमी करतात आणि ज्यामुळे त्यांचे तब्बल 40 ते 50 लाख रुपये बुडतात. कधीही आणि चुकूनही रेग्युलर म्युच्युअल फंड विकत घेऊ नका. बँकेत जाऊन किंवा एजंटमार्फत म्युच्युअल फंड काढणे हा एक अत्यंत मोठा सापळा आहे. नेहमी डायरेक्ट म्युच्युअल फंड निवडा. रेग्युलर फंडमध्ये तुमच्या नफ्यातील तब्बल 30% हिस्सा आयुष्यभर फक्त कमिशन म्हणून त्या एजंटच्या खिशात जातो. विचार करा मित्रांनो, पैसा तुमचा, कष्ट तुमचे, मार्केटची रिस्क तुमची. मग एजंटला फुकटचे कमिशन का देताय? ॲप वापरून डायरेक्ट फंड घ्या आणि स्वतःचे करोडो रुपये वाचवा. मित्रांनो, तुमचा पैसा ही फक्त एक आकड्यांची बेरीज नाहीये, तर ती तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्याची आणि तुमच्या उतार वयातील सुखाची एक मजबूत हमी आहे. आयुष्यभर उन्हातान्हात राबून रक्त आटून तुम्ही जे पैसे साठवले आहेत ते अज्ञानापायी चुकीच्या जागी गुंतवून स्वतःच्याच हाताने असे मातीमोल कधीच होऊ देऊ नका. आजच्या महागाईच्या काळात आर्थिक साक्षर होणे हा पर्याय नसून ती एक गरज बनली आहे. स्वतः शिका, अभ्यास करा आणि मगच खात्रीशीर ठिकाणी आपली गुंतवणूक करा. त्यामुळे आजच ही सिक्रेट चेकलिस्ट वापरा. तुमचा आर्थिक गोल ठरवा आणि योग्य तो डायरेक्ट म्युच्युअल फंड निवडून आजच्या आज तुमची पहिली गुंतवणूक सुरू करा. एक चांगला आणि स्मार्ट निर्णय तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य बदलू शकतो. जो थांबला तो संपला आणि ज्याने योग्य वेळेत गुंतवणूक केली त्याने इतिहास रचला. तुम्हाला असे कोणते बेस्ट डायरेक्ट म्युच्युअल फंड्स पाहायचे असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा आणि खऱ्या माहितीसाठी आपला हा चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा.